नमस्कार मित्रांनो, आज निफ्टी पॉझिटिव्ह ओपन होऊन थोडी डाऊन आली, त्याच्यानंतर इथे सपोर्ट घेऊन परत रिव्हर्सचा मूव्ह आला. तर यावेळी आपण हा जो पुलबॅक आहे, या पुलबॅक सेटअपला आपण इथे आपली एंट्री केली आणि आपले स्टॉप लॉस होता 20 पॉईंटचा आणि टार्गेट होतं जवळपास 60 पॉईंटचे. पण इथे मार्केट सस्टेन झाले नाही, तोच परत खाली डाऊन आला आणि आपला स्टॉप लॉस हिट झाला. इथे बघू शकता 24,400चा कॉल ऑप्शन, इथे एंट्री झाली. आपला टार्गेट 60 पॉईंटचे इथे होतं, स्टॉप लॉस 20 पॉईंटचा या ठिकाणी होता. तर जवळपास 40 पॉईंट झाला आणि स्टॉप लॉस हिट झाला. तर आपली 6 लॉटने एंट्री होती, त्यामुळे 20 पॉईंटने 7,920 रुपयाचा आपला SL हिट झालेला आहे आज. आणि ही जी 2 लॉटची ओपन पोझिशन दिसते ती आपण BTST साठी ठेवलेली आहे. तर आता सलग 2 दिवस आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे, त्याच्यामुळे आपण डिसिप्लिन हिट होऊन द्यायचं नाही. मार्केटमध्ये नुकसान तात्पुरते असते, पण डिसिप्लिन जे असते ते कायमस्वरूपी प्रॉफिट देणार असते. खरा ट्रेडर तो जो असतो जो तोट्यानंतर सुद्धा नियम पाळतो. म्हणजे सलग लॉस झाला म्हणून स्ट्रॅटेजी बदलली आणि इमोशनल लूज केलं असं चालत नाही. ट्रेडिंगमध्ये खरी परीक्षा हीच असते की जी फक्त प्रॉफिटमध्ये नाही, तर सलग लॉस झाल्यानंतर आपण किती डिसिप्लिन राहतोय त्याच्यातच परीक्षा असते आपली.